नमस्कार प्रिय बंधू आणि भगिनींनो, रामकृष्ण हरी माऊली. बंधू आणि भगिनींनो, आज श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे श्रावण पंचमी. पंचमी म्हणजे नागपंचमी. आजच्या नागपंचमीच्या माझ्या सर्व यूट्यूब परिवाराला तसंच माझ्या सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना खूप खूप शुभेच्छा. हा सण शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी अत्यंत महत्त्वाचा असा सण आहे. हा सण म्हणजे शेतकऱ्यांचा मित्र म्हणजेच नाग. नागाच्या पूजेविषयी असतो. या दिवशी नागाची विशेष करून प्रतिमा आणली जाते किंवा एखाद्या घरी नागाची प्रतिमा केली जाते व त्या नागाच्या प्रतिमेची पूजा केली जाते. या श्रावण महिन्यातील या पवित्र सणाचा खूप महत्त्व आहे. याची एक कथा देखील आहे जी पुराणात प्रसिद्ध आहे की श्रावण महिन्यात ही पूजा का केली जाते त्याविषयी माहिती देखील आहे. विशेष म्हणजे श्रावण महिन्यातील हा सण म्हणजे नागपंचमी हा शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी यासाठी महत्त्वाचा आहे की नाग जरी विषारी असला तरी तो शेतकऱ्यांचे मित्राचं काम करत असतो. कारण शेतात खूप असं उंदीर, घुशी यासारखे खूप असे प्राणी असतात जे पिकांचं नुकसान करत असतात आणि त्या पिकांचं संरक्षण नागाद्वारे केलं जाते. म्हणजेच त्या जे जीव आहेत जसं उंदीर म्हणा, घूस म्हणा किंवा असे जे प्राणी आहे की ज्यामुळे पिकांचं नुकसान होत असते त्या प्राण्यांना खाण्याचे काम नाग करत असतो. म्हणून तो शेतकऱ्याचा मित्र आहे. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं काही तसं बघितलं तर नाग हा कुणालाही असा घात करत नाही किंवा मुद्दामून असं कुणाला चावा घेत नाही. जर तुम्ही त्याचं नुकसान करत असाल किंवा तुम्ही त्याला त्रास द्याल तेव्हा तो तुम्हाला दंश करणार, नाहीतर तो तुम्हाला कशाही प्रकारची इजा करत नाही. मग तो शेतकरी असो किंवा कुणी व्यक्ती असो, त्याला तो मुद्दामून कधीच इजा करत नाही. जेव्हा आपण त्याला त्रास देत असतो तेव्हाच तो इजा करत असतो किंवा दंश करत असतो. नाहीतर नागांपासून आपल्याला कुठलाच धोका नसतो किंवा कडून कुठलाच धोका नसतो. आणि खूप कमी असे साप आहे की नाग आहे जे विषारी असतात. बहुतेक नाग किंवा साप हे विषारी नसतात. शेतात बहुतेक जे नाग असतात किंवा जास्तीत जास्त नागाचे जे आहेत विषारी नसतातच. परंतु काही मोजकेच साप किंवा नाग हे विषारी असतात की ज्यामुळे इतरांना वाटते की नाग हे विषारी असतात, पण प्रत्येक नाग साप हा विषारी नसतोच. तर आणि या दिवशी विशेष म्हणजे पूजा केली जाते नागाची प्रतिमेची आणि नागाच्या प्रतिमेची पूजा करत असताना त्याला दूध दिले जाते. विशेष पाहिलं तर दूध हे नागाला कधीच पचत नाही. त्यामुळे नागाला या दिवशी दूध पाजू नये आणि त्याची साध्या पद्धतीने पूजा करा. आणि आता माझ्याकडून सर्व यूट्यूब परिवाराला खूप खूप शुभेच्छा नागपंचमीच्या. धन्यवाद.